गुरु तेग बहादूर निबंध प्रस्तावना. गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे 9वे गुरु असून भारतीय इतिहासातील महान संत, विचारवंत आणि धर्मरक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. ते गुरु हरगोविंद यांचे सुपुत्र होते. लहानपणापासूनच त्यांच्यात शौर्य, धैर्य आणि आध्यात्मिकतेचे गुण दिसून येत होते. त्यांनी आयुष्यभर सत्य, न्याय आणि मानवतेचा मार्ग स्वीकारला. बालपण व शिक्षण. गुरु तेग बहादूर यांचे बालपण धार्मिक वातावरणात गेले. त्यांना युद्धकलेचे तसेच आध्यात्मिक ज्ञानाचे शिक्षण मिळाले. लहान वयातच त्यांनी युद्धात शौर्य दाखवले. त्यामुळे त्यांना तेग बहादूर ही उपाधी मिळाली. तेग म्हणजे तलवार आणि बहादूर म्हणजे शूर. ते ध्यान, साधना आणि समाजसेवा यांत रममाण होतं. कार्य व विचार. गुरु तेग बहादूर यांनी लोकांमध्ये नैतिकता, प्रेम आणि समानतेचा संदेश दिला. त्यांनी अनेक ठिकाणी प्रवास करून लोकांना सत्य आणि धर्माचे महत्त्व पटवून दिले. त्या काळात मुघल सम्राट औरंगजेब यांच्या राज्यात काही ठिकाणी धर्मांतराचा दबाव टाकला जात होता. विशेषतः काश्मीर पंडितांनी संरक्षणासाठी गुरुजींकडे धाव घेतली. गुरु तेग बहादूर यांनी त्यांच्या हक्कासाठी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल एवढं लाईक, कमेंट आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. बलिदान. गुरु तेग बहादूर यांनी धर्म स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. 1675 साली दिल्ली येथे त्यांना शहीद करण्यात आले. त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्याचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या या महान बलिदानामुळे त्यांना हिंद की चादर अशी म्हटले जाते. त्यांचे बलिदान ही केवळ शीख धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. निष्कर्ष. गुरु तेग बहादूर यांचे जीवन आपल्याला धैर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेचा संदेश देते. त्यांनी दाखवून दिले की अन्यायाविरुद्ध उभी राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांचे कार्य आणि बलिदान भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आदर्शाचा अवलंब करून आपण समाजात शांतता, बंधुता आणि समानता प्रस्थापित करू शकतो.